ठरलं तर मगच्या 31 मार्चच्या भागात आता खऱ्या अर्थाने प्रियाचा खेळ संपताना दिसणारे. अर्जुन एकटाच सदा आणि मैनाच्या घरी पोहोचतो. त्याला एकटं पाहून मैना विचारते, काय झालं, तुझी बायको कुठे, ती नाही आली का? त्यावर अर्जुन अत्यंत स्वाभिमानाने उत्तर देतो, माझ्या बायकोने काल तुम्हाला शब्द दिला होता की तुमच्या मुलीचा म्हणजेच प्रियाचा खरा चेहरा समोर आणणार, आणि ती तिचा शब्द 100% पाळतेच. ती सध्या तिकडे प्रियाचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची पूर्ण तयारी करून बसलीये. तितक्यात अर्जुनच्या फोनवर सायलीचा व्हिडिओ कॉल येतो. सायली सदा आणि मैदाला बजावून सांगते, आता डोळ्यात तेल घालून नीट बघा काय होतंय ते. ही बबली लोखंडे म्हणजेच तुमची लाडकी प्रिया नक्की कशी आहे हे पाहून तुम्हालाच तुमची लाज वाटेल. दुसरीकडे प्रियाला एक मेसेज मिळतो की सदाची तब्येत बिघडलीये आणि तातडीने डॉक्टर पाठवा. तो मेसेज वाचून प्रियाच्या चेहऱ्यावर काळजीऐवजी एक क्रूर हसू येतं. ती स्वतःशीच पुटपुटते, बरं झालं, तो सदा एकदाचा गचकला तर चांगलंच होईल, आणि त्याच्या पाठोपाठ ती मैना मेली तर अजून उत्तम, नाहीतर हे दोघं उद्या माझ्या गळ्याला कधीही फास लावू शकतात. प्रियाचे हे धक्कादायक शब्द सायली व्हिडिओ कॉलद्वारे थेट सदा आणि मैनाला ऐकवते. पोटच्या मुलीच्या तोंडून स्वतःच्या मृत्यूची इच्छा ऐकताच दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. सायलीने लावलेला हा सापळा यशस्वी ठरतो आणि प्रियाचा स्वार्थीपणा उघड होतो. आता सदा आणि मैना गप्प बसणार नाहीत. ज्या मुलीसाठी त्यांनी सगळं केलं तीच त्यांचा जीव घ्यायला टपलीये हे कळल्यावर आता ते अर्जुन आणि सायलीला कशी मदत करणार? पाहायला विसरू नका ठरलं तर मग.